बघा पाहू शकता मित्रांनो, प्रोजेक्ट आपला सक्सेसफुल झालेला आहे। चहा पण उकळलेला आहे। नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना? मजेतच राहायचं मित्रांनो। स्वागत करतो विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे। खतरनाक म्हणजे तुमच्या उपयोगाचा व्हिडिओ होणार आहे। आज मी एक करणार आहे एक्सपेरिमेंट। कसले एक्सपेरिमेंट करणार आहे ते तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये। त्याआधी तुम्ही तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। याचं करणार आहे, जे आपल्या गाडीत टू व्हीलरमध्ये ऑइल असते ते खराब झालेलं असते आणि आपण टाकून येतो मिस्त्रीजवळच। त्या ऑइलच्या माध्यमातून, खराब ऑइलच्या माध्यमातून आपण एक प्रोजेक्ट बनवत आहे। त्याचं नाव आहे ऑइलवर चालणारी चूल बनवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। एक आपण डबा एक घेतलेला आहे, त्यानंतर हा छोटा एक डबा, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अशी एक पाईप हे बघा, आणि एक पाईप लागणार आहे बारकी। याला आपण नंतर एक जोडणार आहे। चला तर पहिल्यांदा या डब्याला इथं होल पाडून घ्यायचं आहे। असं होल पाडून घेऊया। इथं मी खून केलेलं आहे, गोल होल पाडून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी। आणि इथे एक होल पाडायचा आहे। हे इथं होल पाडून घेतो मी पटापट आणि दाखवतो। त्याचबरोबर ह्या बी डब्याला इथं होल पाडायचं आहे आपल्याला। इथं होल पाडायचं आहे। ह्याच्या मापानंच होल पाडायचं आहे। ह्याच्या मापाने इथं होल पाडायचं आहे। इथं पटापट मी होल पाडून घेतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो। पण ह्या डब्याला एक होल पाडून घेतलेला आहे आणि त्याच्या इथे पण आपल्याला एक होल पाडायचं आहे ह्या मापाचं, तेवढंच छोटंसं। ह्यातून आपल्याला ऑइल येणार आणि यातून वेगळं काहीतरी तो तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढे दाखवतो। त्याला आपण अशा प्रकारे होल मारलेला आहे हे बघा। आणि ही पाईप आपण त्यातून घातलेली आहे आणि त्यानंतर हा डबा ह्या पाईपच्या आत घालायचा आहे अशा प्रकारे। मित्रांनो, आपण दोन्ही पण डब्याला दोन दोन होल मारून घेतलेले आहेत, 1 आणि 2, आणि याला पण 1 आणि 2 होल मारून घेतलेले आहेत। पुढची प्रोसेस मी आता घरी जाणार आणि तिथं करून दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, मी इथं घेतलंय सिमेंट वाळू। सिमेंट वाळू काय करण्यासाठी, जो आपण डबा बनवलेला आहे त्या डब्याच्या खाली सिमेंट वाळू टाकायचं आहे आणि या सिमेंटच्या द्वारेच आपण ऑइलवर चालणारी चूल बनवणार आहोत। पूर्ण प्रोसेस पहा कशा प्रकारे मी चूल बनवतो ते। नको थांब, उठ थांब।
ही अशा प्रकारची मी चूल बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे. हे बी घरातच मी प्रोजेक्ट केला आहे होममेड. ही 12 वोल्टची मोटर आहे. या मोटरच्या साहाय्याने आपण ही चूल पेटवणार आहे. आता कशा प्रकारे पेटवायची हे तुम्हाला दाखवतो. हे मी खराब ऑइल घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं ह्याला लाईट लागते, म्हणजे ऊर्जा लागते. त्यासाठी इथं सोलरचा मी उपयोग करणार आहे. त्यानंतर इथं लिथियम आयन बॅटरीचा उपयोग करणार आहे. पहिल्यांदा सोलरवर आपण लावून बघूया इकडे काय होते, पेटणार आहे का नाही ते, आणि दाखवतो. ही जी पाईप आहे इथून ऑइल येणार आणि इथून हवा. इथं आता आपण ऑइल टाकणार आहे. इथं काय टाकायला पण नाही, डायरेक्ट इथं ऑइल थोडं सोडणार आणि इथं दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे ते पेटवते. आता आपण इथं ऑइल आतमध्ये ओतूया. ही पाईप काय नंतरनं जोडणार आहे. थोडं ओतून घेऊया ऑइल. बस थोडंसंच बघा ऑइल टाकलेलं आहे मी. बघा पाहू शकताय ऑइल सोडलेलं आहे त्यात. आणि हे पडकं घालायचं त्यात पेट घेण्यासाठी. हे असं व्यवस्थित जरा त्या ऑइलमध्ये जरा फडकं भिजून दे. अजून थोडं टाकूया ऑइल आपण. आणि आता याला पेटवून घेऊया आधी. ते व्यवस्थित पेटून दे जरा. बघा मित्रांनो कसं आहे, ताव कसा आहे बघा, खतरनाकच. हे बघा जा कसा आहे प्रोजेक्ट, जा पाहू शकता तुम्ही. बघा मित्रांनो कसा आहे, ताव कसा आहे बघा, खतरनाकच. हे बघा जा कसा आहे प्रोजेक्ट. मित्रांनो जी आपण चूल बनवली, आता आपण चहा उकळून घेणार आहे. होय चला तर चहा ठेवूया. आधी पहिल्यांदा पेटवून घेऊया आणि मग चहाचं भांडं ठेवूया. ओके ओढ बाजल बाजल ओढ उठ साईडला गो आधी उकळून देते रे. बघा पाहू शकता मित्रांनो प्रोजेक्ट आपला सक्सेसफुल झालेला आहे. चहा पण उकळलेला आहे. ओके बघा पाहू शकता.